नमस्कार मित्रांनो, डेली करंट अनालिसिस मध्ये मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। आज आपण 20 जूनचे डेली करंट अनालिसिस पाहणार आहोत। महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत आणि ही जी आपली सिरीज आहे ती एमपीएससी 2025 ची येणारी एग्जाम साठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासोबतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची अशी सिरीज आहे। कारण या सिरीज मध्ये आपण फक्त एकाच न्यूजपेपरचे नाही तर सर्व न्यूजपेपर मधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही बातम्या आहेत त्या आपण इथे घेण्याचा प्रयत्न करत असतो। द हिंदू असेल, द इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, PIB असेल, असे विविध जे सोर्सेस आहेत ते आपण त्यामधील ज्या महत्त्वाच्या ज्या करंट रिलेटेड न्यूज आहेत किंवा आपल्या सिलेबसची लिंक न्यूज आहेत त्या आपण इथे तुम्हाला सांगण्याचा मी इथे प्रयत्न करत असतो। आज 20 जून 2024 ही तारीख आहे आणि आजच्या काय न्यूज आहेत ते आपण पाहूयात। फर्स्ट न्यूज आहे नालंदा विद्यापीठ। आपल्याला माहिती आहे भारत हा एन्शियंट पासून म्हणजे पुरातन काळापासून जे शिक्षणामध्ये अग्रेसर होता। याचं कारण म्हणजे काय, नालंदा विद्यापीठ हे जागतिक लेवलला नावाजलेलं जे विद्यापीठ आहे ते भारताच्या प्राचीन काळामध्ये सुद्धा भारतामध्ये अस्तित्वात होतं। मग आता न्यूज काय आलेली आहे, कारण हे नालंदा विद्यापीठ हे पुनर्जीवित करण्याचं काम किंवा तिथे नव्याने नालंदा विद्यापीठ बनवण्याचं पूर्ण काम जे आहे ते झालेलं आहे आणि नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा जगाला ज्यांनी जगावरती शिक्षणाच्या आपण म्हणू की शिक्षणाच्या दृष्टीने ज्या विद्यापीठाने जगावरती वर्चस्व केलं होतं एका काळी, परत ते तशा प्रकारे वर्चस्व करायला परत एकदा तयार झालेलं आहे। म्हणजे पूर्णतः नवीन नालंदा विद्यापीठ जे आहे ते अनेक दशकानंतर किंवा अनेक शतकानंतर असं म्हणता येईल की शतकानंतर हे विद्यापीठ तयार झालेलं आहे। आणि याचा इतिहास काय आहे, पंतप्रधानांनी याचं उद्घाटन नुकतंच केलेलं होतं आणि 2010 पासून जो नालंदा विद्यापीठाची जी स्थापना झालेली होती ते आतापर्यंतचे पूर्णतः विद्यापीठ जे आहे ते पूर्ण क्षमतेने चालू झालेलं आहे। तर आपण बघूयात की अभ्यासक्रमामध्ये GS फर्स्ट मध्ये इतिहास, हिस्ट्री अँड कल्चर मध्ये जो आहे नालंदा विद्यापीठाचा आपल्याला पार्ट येतो। संदर्भ घ्यायचा तर बिहारमध्ये राजगीर येथील नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जवळ असलेल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले आहे। काय झालेलं आहे, नालंदा विद्यापीठाचं जे नवीन कॅम्पस आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आपण इथे बघू शकतो जे पुरातन नालंदा विद्यापीठ आहे त्याचे अवशेष अशा प्रकारे आणखीन सुद्धा तिथे जे आहे ते अस्तित्वामध्ये आहेत। आणि याबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या संसदेने नालंदा विद्यापीठ कायदा 2010 द्वारे नालंदा विद्यापीठाची स्थापना केलेली होती। कोणी, संसदेने हा कायदा पारित केला होता आणि याच्याद्वारे नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना असं म्हणता येईल, पुनर्स्थापना जी आहे तिथे झालेली होती। 2014 मध्ये 14 विद्यार्थ्यांसह एक तात्पुरत्या जागेवरती कार्यरत हे विद्यापीठ झाले होते आणि 2017 मध्ये बांधकाम इथे चालू झालेले होते। यासोबतच प्राचीन नालंदा विद्यापीठाची जी स्थापना आहे ती 5व्या शतकामध्ये गुप्त शासक कुमार गुप्त याने केली। म्हणजे लक्षात घ्या 5व्या शतकापासून हे विद्यापीठ जे आहे ते चालत आलेलं आहे। मध्ये याचा विध्वंस कसा झाला, कोणी केला ते सुद्धा पाहणार आहोत, पण याची स्थापना जी आहे लक्षात घ्या कोणी केलेली आहे तर 5व्या शतकात गुप्त शासक जो कुमार गुप्त होता यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केलेली। अत्यंत महत्त्वाचं हे लाईन आहे किंवा आपल्याला जे म्हणतोय हे जे MCQ साठी महत्त्वाचा आपण इथे हा जो पॉइंट आहे तो गृहीत धरू शकतो। या नालंदा विद्यापीठामध्ये काय होतं तर स्तूप होते, देवळे होते, विहार होते, निवासी आणि शैक्षणिक इमारती ज्या आहेत त्यांना बुद्धिझमसाठी जे यूज करत त्यांना विहार असं म्हटलं जातं आणि दगड आणि धातूंमधील महत्त्वपूर्ण याच्यामध्ये कलाकृतींचा समावेश आहे। कन्नौजचा राजा हर्षवर्धन 7व्या शतकामध्ये आणि पाल शासक म्हणजे 8वे ते 12वे शतक यांच्यासह विविध राज्यकर्त्यांनी याचे संरक्षण केले होते। म्हणजे नालंदा विद्यापीठ जे होतं ते 5व्या शतकापासून जे चालू झालेलं आहे, 5व्या शतकामध्ये त्याची स्थापना झाली होती। 7व्या शतक 12व्या शतकापर्यंत हे विद्यापीठाच्या पीक स्थानी होतं, ओके, सर्वोच्च स्थानी होतं। आणि यांनी हा कन्नौजचा राजा जो हर्षवर्धन आहे याच्यासह पाल शासकांनी याचं काय केलेलं, संवर्धन केलेलं होतं। 12व्या शतकात बख्तियार खिल्जीने जाळून टाकण्यापूर्वी ते 800 वर्ष भरभराटीला आले। म्हणजे 5वं शतक ते 12व्या शतकापर्यंत विद्यापीठ जे आहे ते भरभराटीला आलं होतं। लक्षात घ्या 12व्या शतकात याची जाळून टाकलं होतं कोणी, बख्तियार खिल्जीने। त्याच्यानंतर त्याची पुनर्स्थापना ही 2010 साली करण्यात आलेली आहे कायद्याने आणि ती नष्ट झाल्यापासून हे विद्यापीठ नष्ट झाल्यापासून ही जागा प्रथम सर फ्रान्सिस बुकानन
यांनी जे ब्रिटिश होते त्यांनी शोधली होती आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने पद्धतशीरपणे त्याचे उत्खनन आणि या विद्यापीठाचं जे आहे ते एकत्रीकरण जे आहे ते केलेलं होतं। अशा पद्धतीने आपल्याला आज सुद्धा या नालंदा विद्यापीठाचे अवशेष आपल्याला त्या जागी पाहायला मिळतात। ओके, ही नालंदा विद्यापीठ शैक्षणिक अभ्यासक्रम आणि नालंदाच्या अभ्यासक्रमात एक योगचारा सर्वस्तरीय यासारखे बौद्ध तत्व म्हणजे हे जे विद्यापीठ होते तिथे बौद्ध तत्वज्ञानावरती आधारित गोष्टी आहेत तिथे घेतल्या जात होत्या। त्यासोबतच वेद असेल, व्याकरण असेल, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आणि किमया म्हणजे असे वेगवेगळे विषयांचा अभ्यास जो आहे त्या विद्यापीठामध्ये होत होता आणि जगभरामधून विद्यार्थी त्या काळी म्हणजे 5व्या शतकात ते 12व्या शतकापर्यंत जगभरातून वेगवेगळे विद्वान त्या विद्यापीठाला भेट देत होते किंवा विद्यार्थी सुद्धा त्या विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी ह्या वेगवेगळे शास्त्र हे इथे येत होते। चीनी विद्वान झुआन झांग, ह्युसान सांग असं त्याला म्हणतात, ह्युसान सांगनी फेमस आहे। या ह्युसान सांगनी सुद्धा काय ट्रॅव्हलर होता चीनी, त्याने सुद्धा भारतामध्ये जे भ्रमण केलेलं होतं त्याच्या सुद्धा ह्युआन सांगच्या ज्या डायरीमध्ये आहे ह्युसान सांगच्या ते विविध भारताचे संदर्भ आहेत त्या काळामधले आढळत असतात आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा ह्युआन सांग जो आहे तो महत्त्वाचा आहे कारण ट्रॅव्हलर होता तो, त्याच्यावरती सुद्धा अनेक वेळेसला प्रश्न विचारण्यात आलेले आहे। यांनी 637 आणि 642 मध्ये नालंदाला भेट दिली होती आणि शिलाभद्र यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी अभ्यास केलेला होता। ओके, यासोबतच याचे महत्त्व जे आहे जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित केले आणि ते भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन विद्यापीठ म्हणून उभे राहिलेले होते। 2016 मध्ये ते युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा हे जे विद्यापीठ आहे नालंदा विद्यापीठ हे घोषित केलेले आहे। द हिंदू मधली न्यूज होती, नालंदा विद्यापीठ परत एकदा चालू झालेले आहे। 5वे शतक ते 12व्या शतकापर्यंत या विद्यापीठाने खूप आपल्या म्हणजे इथे जगभरामधून विद्यार्थी येत होते, तत्वज्ञ येत होते आणि इथे वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करत होते। ओके, ही नालंदा विद्यापीठाविषयी जी न्यूज आहे कारण पंतप्रधान मोदींनी जे आहे ते नवीन नालंदा विद्यापीठाचं जे आहे तिथे इनॉग्रेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण काही फॅक्ट्स बघितलेले आहेत हे सुद्धा इथे महत्त्वाचे ठरतात। यानंतर आपण बघूयात की कफला प्रणाली। आता कफला प्रणाली म्हणजे काय? नुकतंच तुम्ही बघितलेलं असेल तर कुवेतमध्ये एक भीषण अग्निकांड घडलं होतं आणि या अग्निकांडामध्ये 49 भारतीयांचा तिथे मृत्यू झालेला होता। मग ही काफला प्रणाली नेमकी काय आहे? मग ही कुवेतमध्ये जे अग्निकांड घडलं आहे त्याच्यामध्ये कोणाचा दोष आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण याचा आढावा घेऊयात। GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आपण हे जे आहे संदर्भ याचा जोडू शकतो। आता इथे बघूयात की अभ्यासक्रमामध्ये GS2 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आहे। अलीकडेच कुवेतमधील भीषण आगीत 49 भारतीयांचा म्हणजे स्थलांतरित भारतीय कामगारांचा जो आहे तो मृत्यू झालेला होता आणि काफला प्रणाली ही उघडीस आलेली होती। आता कुवेतमध्ये असलेली काफला प्रणाली नेमकी काय आहे? काफला किंवा त्याला प्रायोजकत्व असं म्हणतात। म्हणजे काय तर प्रणाली परदेशी कामगारांना काय करतात, तिथले जे स्थानिक आहे ते एका प्रायोजकाद्वारे किंवा एखाद्या कंपनीद्वारे ते त्या कुवेतमध्ये आणलं जातं। त्यांना कशासाठी तर कामासाठी आणलं जातं आणि स्थलांतरित कामगार म्हणून ओळखले जातात आणि ते प्रायोजक जे आहेत ते ह्या कामगारांवरती तिथे वर्चस्व ठेवून असतात। म्हणजे थोडक्यात असं म्हटलेलं आहे की ही मॉडर्न गुलामगिरीची प्रथा आहे, याला काफला प्रणालीला असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। आणि हे जे आपण म्हणतो की हे जे आणणारे प्रायोजक असतात ते एखाद्या कंपनी मार्फत, खाजगी कंपनी मार्फत तिथे मजूर नेले जातात, त्यांना तिथे कामाला जुंपलं जातं आणि त्यांना त्या देशाबाहेर पडायचं किंवा इतर कुठल्या तरी कामाला जायचं किंवा इतर काही मोठमोठ्या किंवा इतर वेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर त्यांना या प्रायोजकाची परमिशन घेऊनच करावी लागते। विदाऊट प्रायोजकाच्या परमिशन शिवाय ह्या गोष्टी काहीही हे जे आहे ते मजदूर काहीही करू शकत नाहीत। म्हणजे इथे एका दृष्टीने असं म्हटलं गेलेलं आहे की जी कफला प्रणाली आहे किंवा ही प्रणाली जी आहे ती एका दृष्टीने आणखीन स्लेव्हरी जी आहे ती इथे प्रदर्शित करत असते। इथे बघूयात की गल्फ कोऑपरेशन काउन्सिल GCC ने देशांमध्ये बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती तसेच जॉर्डन आणि लेबनॉनमध्ये याचा वापर केला गेलेला आहे असं इथं म्हटलेलं आहे। ही जी आहे ती काफला प्रणाली आहे आणि इथे म्हटलेलं आहे वर्कर्स आर नॉट स्लेव्ह, म्हणजे वर्कर्स हे जे आहेत ते स्लेव्ह नाहीत। आता प्रायोजक जे आहेत ते कामगार शोधण्यासाठी आपण बघितलेलं आहे, प्रवेश सुलभ करण्यासाठी या प्रणालीचा कंपन्याचा वापर करतात आणि त्याच्यानुसार म्हणजे त्याच्या अंडर ह्या गोष्टी ह्या जे कामगार आहेत त्यांच्यावरती वर्चस्व ठेवतात। ॲबॉलिश काफला म्हटलेलं आहे, जस्टिस फॉर डोमेस्टिक वर्कर्स। ओके, जे म्हणजे भारतामधील बरेच जण
या गल्फ कंट्रीमध्ये जे आहे ते रोजगारासाठी जात असतात आणि तिथे अशा प्रकारे वर्चस्व ठेवलं जातं आणि त्यांची तिथे पिळवणूक केली जाते. ओके. आता या शोषणाचा सामना करताना कामगारांना थोडासा आधार मिळतो. असंही म्हटलेलं आहे की प्रयोजक आहेत प्रयोजकाच्या अंडर असल्यामुळे या कामगारांना सुद्धा त्यांचा आधार असतो एका दृष्टीने, असं सुद्धा म्हटलं जात आहे. आणि अनेक तज्ज्ञांचा असा युक्तिवाद केला आहे की ही व्यवस्था आधुनिक गुलामगिरीला सुलभ करते, असं सुद्धा इथं म्हटलं गेलेलं आहे. ही काफला प्रणाली महत्त्वाची आहे. तुम्हाला थोडक्यात काफला काय आहे ते कळाले असेल तर हिंदूमध्ये ही न्यूज आलेली होती काफला प्रणाली संदर्भात, आणि तिथे वेगवेगळे प्रोटेस्ट सुद्धा झालेले आहेत की ॲबॉलिश काफला, जस्टिस फॉर द डोमेस्टिक वर्कर, अशा प्रकारचे जे प्रोटेस्ट त्या देशामध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत. आता याच्यानंतर सर्वात एक महत्त्वाची न्यूज आहे, तिसरी आपली महत्त्वाची न्यूज आहे. न्यूज जगाला खडबडून टाकणारी आहे. म्हणजे काय आहे तर लक्षात घ्या, ही न्यूज आहे रशिया आणि नॉर्थ कोरिया संदर्भामधील. मग याचा रेफरन्स कुठे आहे तर लक्षात घ्या, रशिया आणि नॉर्थ कोरियानी पार्टनरशिप केलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे नेमकं बघूयात. त्या अगोदर एक गोष्ट आपल्याला इथे ओळखणं महत्त्वपूर्ण ठरतं. ही जी रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संरक्षण करार झालेला आहे, तो कराराची पार्श्वभूमी काय आहे तर लक्षात घ्या, अमेरिकेने काय सांगितलेलं आहे, जे रशिया आणि युक्रेन वॉर चालू आहे ते युक्रेनला सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन जे आहे ते अमेरिकेने केलेलं आहे. कुणी? अमेरिकेने युक्रेनला मदत देण्याचं आश्वासन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या, युक्रेन अमेरिका वॉर चालू आहे या 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 अगोदर डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट अमेरिकेची आहे ती युक्रेनमध्ये नव्हती. आता तर अमेरिकेने सांगितलेलं आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊत, आम्ही तुम्हाला वेपन्स वगैरे देऊत. मग याची पार्श्वभूमी आपण कळाली नाही. त्याच्यानुसार रशियाने सुद्धा काय केलेलं आहे, मग उत्तर कोरिया आहे यांच्यातील संरक्षण करार, रशिया आणि उत्तर कोरियामध्ये संरक्षण करार झालेला आहे. ओके. यांनी जे आहे ते जग खडबडून जागा झालेलं आहे. कारण का? उत्तर कोरियाला तुम्ही हलक्यात नका घेऊ, कारण हा जो आहे तो अणुक्षेपणास्त्र किंवा अणुवेपन जे म्हणतो, ॲटॉमिक बॉम्ब बाळगणाऱ्या 7 ते 8 देशांमध्ये ह्या उत्तर कोरियाचा सुद्धा नंबर लागतो. ओके. आपण जरी किम जॉन उन जे आहेत त्यांना आपण हसत घेत असोल किंवा त्यांच्या पर्सनॅलिटी असेल, तिथलं काही तिथल्या घडामोडी असेल त्याचा आपण एक मजाक बनवत असोल, तरी हे मजाकमध्ये घेण्यासारख्या गोष्टी नाहीत. कारण रशियाने उत्तर कोरियासोबत संरक्षण करार केलेला आहे. आणि हाच उत्तर कोरिया आपण नेहमी बघत असतो की अमेरिकेला वेगवेगळ्या धमक्या देत असतो, अमेरिकेला सुद्धा घाबरत नाही. आपण बघितलेल्या जगामध्ये अमेरिकेला न घाबरणारा देश म्हणजे हा उत्तर कोरिया आहे. नेहमी वेगवेगळ्या धमक्या देत असतो. आणि आपण साहजिकच बघितलेलं आहे की रशिया, चायना, उत्तर कोरिया हे एका मेंटॅलिटीने किंवा एका वेने जे आहे ते पुढे जात आहेत. आणि याच्यामध्ये सामंजस्य होणं हे सुद्धा एक धोक्याची जगासाठी घंटा आहे. ओके. ते नेमकं काय आहे ते बघूया. GS2 मध्ये IR मध्ये हा संदर्भ येतो. बातम्यामध्ये उत्तर कोरिया आणि रशियाने लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठी हा करार केलेला आपण इथे बघू शकतो. उत्तर कोरिया आणि रशियाचे पुतिन आहेत, उत्तर कोरियाचे किम जॉन उन आहेत, यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. आणि याच्यामध्ये स्वाक्षरी केलेला सर्वसमावेशक भागीदारी करारामध्ये कोणत्याही पक्षाविरुद्ध म्हणजे कुठल्याही देशामध्ये आक्रमण झाल्याच्या नंतर परस्पर सहाय्याच्या तरतुदींचा याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे रशिया अमेरिका वॉर झाला किंवा अमेरिका आणि कोरियाचा वॉर झाला उत्तर कोरियाचा, तर याच्यामध्ये रशिया येणार फास्ट त्याला, कोणाला? उत्तर कोरियाला मदत करण्यासाठी. रशिया अमेरिका काही वॉर झालेल्याच्या नंतर सर्वात पहिले उत्तर कोरिया त्याला सर्वतोपरी मदत करणार. ओके. उत्तर कोरियामध्ये सुद्धा खूप क्षेपणास्त्राच्या बाबतीत म्हणू किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत उत्तर कोरिया सुद्धा आपण त्याला हलक्यामध्ये जरी घेत असतो तरी त्यांनी खूप प्रगती केलेली आहे. या कराराच्या काही कलमामध्ये कलम 4 मध्ये असं नमूद केलेलं आहे की एखाद्या देशावर आक्रमण झाले आणि त्याला युद्धाच्या स्थितीत ढकलले गेले तर दुसऱ्याने लष्करी आणि इतर सहाय्य देण्यासाठी विलंब न करता सर्व साधने तैनात केली पाहिजे, असं या करारामध्ये आहे ते नमूद केलेलं आहे. व्यापार आणि गुंतवणुकीत सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी सुद्धा त्यांनी ह्या 2 देशांनी मान्य केलेले आहे. आणि शीत युद्धाच्या समाप्तीनंतर हा करार मॉस्को आणि प्योंगयांग मधील सर्वात मजबूत संबंध चिन्हांकित करू शकतो. म्हणजे प्योंगयांग जी आहे ती उत्तर कोरियाची राजधानी आहे. परिणामी जे US आणि त्याच्या सहयोगी देशांनी संभाव्य शस्त्रास्त्रांच्या व्यवस्थेवरती वाढत्या चिंता व्यक्त केलेल्या आहेत, ज्यामध्ये प्योंगयांग मॉस्कोला युक्रेनमधील युद्धासाठी अत्यंत आवश्यक युद्ध सामग्री ही प्रदान करेल, असं सुद्धा या करारामध्ये ठरवलेलं आहे. नक्कीच ह्यांच्या जे करार झालेले आहेत त्यांनी जगाच्या चिंता नक्कीच वाढवलेल्या आहेत. आणि यासोबतच उत्तर कोरिया आणि माजी सोव्हिएत युनियनमध्ये 1961 मध्ये एका करारावर स्वाक्षरी झालेली होती. यामुळे उत्तर कोरियावरती हल्ला झाल्यास मॉस्कोचा लष्करी हस्तक्षेप आवश्यक होता.
या अगोदर सुद्धा अशा पद्धतीचा जो आहे 1961 मध्ये यांच्यामध्ये करार झालेला आहे. ओके, जगाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बातमी आहे. मी इथं मुद्दामून एक पोस्टर याची तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी इथं मुद्दामून घेतलेलं आहे. चायना, रशिया अँड नॉर्थ कोरिया आर्म्स लिंक. म्हणजे भविष्यात असं सुद्धा होऊ शकतं, अमेरिका किंवा त्याचे मित्र राष्ट्र एका साईडला आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते चायना, रशिया, नॉर्थ कोरिया हे एकत्र येऊ शकतात. या मोठ्या शक्ती एकत्र येऊन सुद्धा इथे जागतिक युद्धाची शक्यता इथे वर्तवली जात आहे. म्हणजे जगाच्या दृष्टीने हे जे आहे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण नॉर्थ कोरिया, चायना आणि रशिया हे जे आहेत हे सुद्धा प्रगत राष्ट्र आहेत. सैनिकदृष्ट्या किंवा आपण डिफेन्स आहे यांचं खूप तगडं आहे किंवा एक लष्करीदृष्ट्या एकदम महत्त्वाचे हे देश आहेत. ओके, हे आपण इथे म्हणू शकतो. हे एक महत्त्वाची न्यूज आहे. अशा पद्धतीने आपण 2 ते 3 महत्त्वाचे इथे न्यूज बघितलेल्या आहेत आणि ह्या न्यूज ज्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आहेत. मला वाटतं थोडक्यात आपण ह्या न्यूज बघितलेल्या असून याचा क्रक्स काय आहे आणि हे तुम्हाला इथे कळालंच असेल. MCQच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि IRच्या दृष्टीने किंवा तुम्हाला जी 2025ला मेन्स लिहायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही ह्या गोष्टी इथे तुम्ही महत्त्वाच्या इथे नोट डाऊन करू शकता. ओके, आज 20 जूनच्या या करंट अफेअर सिरीजमध्ये आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात उद्या, म्हणजेच इंटरनॅशनल योगा डे आहे 21 जून रोजी. या 21 जूनच्या करंट अफेअर ॲनालिसिसमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.